फक्त टँकर किती वेळानंतर तुम्हाला डिझेल मिळतं काय? सर 6-6, 7-7 तास लाईनमध्ये उभं राहावं लागत आहे. एक तर आम्ही शेतकरी माणसं शेती गीती सोडून त्या पंपावर लाईनला उभं राहत बसायचं का? आणि एक 500 रुपयाच्या कॅनासाठी 500 रुपयाच्या कॅनासाठी एक दिवस उभं राहायला पुरत नाही सर तिथं. आणि तिथं नंबर आला तर ते डिझेल संपत आहे, ते पंप चालक त्यांचे रेट वाढ. पाणी पुरवठा कसं करता तुम्ही नेमकी, कशा पाणी पद्धतीने पुरवठा काय संपूर्ण करणार आहे पाणी सर? डिझेलची अशी समस्या व्हायली, पाण्याची अशी समस्या चालू आहे, वरून लाईट परेशान करायले. काय करणार आहे सर? आम्ही शेतकरी ह्या सरकारालाच खरं पाहायला लागलो तर आम्ही कंटाळलो आहे आता. सर डिझेलची तर वाढ झालीच, पण डिझेल ब्लॅकनं सुद्धा देऊ लागले लोक. काही लोकांचा धंदा झाला देऊ का, तिथं समजा 100 घेणं किंवा काही करणं, आणि इकडे 130 रुपये 140 रुपये. आता आपल्याला जरूरत आहे, आम्ही 700-600 रुपयाला ट्रिप टाकीतो पाण्याची. आणि त्याच्यामध्ये जर आम्हाला समजा जर 150 रुपये लिटरनं जर डिझेल घ्यायचं विकत, तर मग आम्ही काय करायचं? 300 रुपये पाणीवाल्याला भरायला, पाण्याला भरायचे द्यायचे, ड्रायव्हरचा खर्च अलग. काय करायचं काय नेमकं आम्ही सांगा ना तुम्ही, बरोबर आहे का खोटं आहे? नक्की जर बघितलं तर सध्या डिझेल टंचाईचा फटका जो आहे तो आता खाजगी टँकर चालकांना देखील बसल्याचा पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय चिडे, छत्रपती संभाजीनगर.